तुमच्यापैकी साबुदाण्याची खीर कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूपच आवडते आणि सोबत माझ्या मुलीला सुद्धा खूप जास्त आवडते. तर आज इथे मी ही खीर बनवणार आहे. तर चला रेसिपी टाइम न घालवता सुरू करूया. तर सर्वात अगोदर इथे मी अर्धा वाटी साबुदाणा भिजत केला होता. 1 तास मी साबुदाण्याला भिजत ठेवलेला होता. छान असा फुललेला आहे आपला साबुदाणा. त्यानंतर इथे मी बदाम आणि पिस्ता हे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते. त्यानंतर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि ड्रायफ्रुटला मस्त असं भाजून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ह्यामध्ये घालू शकता. ड्रायफ्रूट आपले भाजून झाले त्यानंतर मी यांना काढून घेतलं आणि त्याच तुपामध्ये मी हे साबुदाणे सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत. साबुदाणे आपल्याला तुपातच फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असे आपल्याला साबुदाणे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर ह्यामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. साबुदाण्याला आपल्याला ह्याच्यामध्ये गरम दूधच घालायचं आहे, थंड दूध घालायचं नाही. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं. तेही मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. अगर गरम दूध जर आपण ह्याच्यामध्ये टाकू तर साबुदाणे खालून चिटकणार नाही आणि छान अशी खीर आपली बनवून रेडी होते. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि चवीप्रमाणे अर्धा वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता. त्यानंतर बघा छान अशी खीर आपण ढवळून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याला उकळी आलेली आहे. पाहू शकतात पूर्ण साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट फॉर्म मध्ये आलेला आहे आणि आपली खीर रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम आपण आता बंद करणार आहोत कारण खिरीला उकळी आलेली आहे. छान असे वरतून फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि खीरला आपण एका बाउलमध्ये काढून एन्जॉय करूया. जर तुम्हाला सुद्धा माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.